10-15 हजार लय झाले महाराज. हे बाई इथं क्लिप तयार होते आणि हे क्लिप जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ दे रे. कोणी माझं काही बिघडूच नाही. मा डोकं फिरलं तर मी हानी नाही काय काला. त्याला अजून माझा मागणे अमानुचित आणि वडिलांची रीत जाणत असो. पाकिट सोडून दुसरं काही मागायचं नाही. पाकिट पटलं काय नु यांना. अरे पाकिटांनी तर सगळा गोंधळ केलाय. जाऊ दे, मी त्या विषयाकडे जास्त जात नाही. दिलंय पाहिजे नाही असं नाही, पण त्याला प्रमाणबद्धता ठेवा बरं का. लय तुमच्याकडे पैसे झाले असतील ना, लाख रुपये एका महाराजाला द्यायचे, तर सगळे पैसे देवळात जमा करा. आपण ह्या मंदिराला सोन्याचा कळस बसू नका हो. तुमचं काय मत आहे? बसला आपल्या बाबांच्या महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस तर काय बिघडलं? लय लाख रुपये आम्हाला द्यायचे ऐवजी आणि आम्ही काला नाही म्हणू. येऊ दे या. बोलतच नका जाऊ. बोलीत आणि त्या नादी नका लागू. व्यवस्थित मारा. ही परंपरा महाराज टिकली पाहिजे. हे पिढीजात टिकलं पाहिजे. आज आपण चालवते, उद्या पुढची पिढी येईल, त्याच्यानंतर पुढची. त्यात याचा व्यवसायात रूपांतर होईल महाराज. पोरं शिकवायचे नाहीत. हे 8-8 दिवस राहतात पोरं. काय तुम्ही यांना त्याचा काढून हे 8-8 इतके कीर्तनाचं वैभव म्हणजे गायकवाद आहे. काय तुम्ही देता रे यांना? एक महाराज येतो 50,000 एका कीर्तनाचं घेऊन जातो. 8 दिवसाचं किती झाले? 8-8-40 आणि ह्या 8 दिवस 10,000 बोंबाला मौला. 8 दिवस आणि कीर्तनाची शोभा कोण वाढवते? हे टाळकरी भजनी मंडळ हे वाढवतात. माझी प्रार्थना देऊ नका असं माझं मत मुळीच नाही. द्या. 10-15 हजार लय झाले महाराज. महाराजाला गाडी आहे, डिझेल पाणी आहे, ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला द्यावं लागतं, खर्च आहे, टायर बदलायचं, गाडीचं काम निघालं, हा द्या ना. मी नाही म्हणत नाही, पण त्याचं रूपांतर जर धंद्यामध्ये होत असेल तर त्या महाराजाला गावातही उभं करू नका. हे मी तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना सांगतो. लक्षात विठ्ठला विठ्ठला. हे बाई इथं क्लिप तयार होते आणि हे क्लिप जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ दे रे. कोणी माझं काही बिघडूच नाही. मा डोकं फिरलं तर मी हानी नाही काय काला. त्याला अजून माझा तापडपणा माहित. अरे आज तर ते असते आणि हे जर ऐकलं असतं ना, केस केले असते त्यांनी पोलीस स्टेशनला केस जाऊन या महाराज लोकांवर. तुला पैसेच कमावायचे ना, लागेल तेवढे धंदे उद्योग धंदे आहेत, व्यापार आहेत, उद्योग आहे, ते कर. हे क्षेत्र त्याचं नाहीये असं सांगितलं असतं महाराज. परंतु कालाच्या ओघानं आता जरा काही गोष्टी बदललेल्या आहेत म्हणून द्या, पण त्याला काहीतरी सिस्टीम ठेवा, त्याला काहीतरी मर्यादा ठेवा. प्रमाणाच्या बाहेर जाऊ नका रे. संप्रदायाचे पोशाख सुद्धा यांच्या अंगावर नाही. संप्रदायाचे पोशाख सुद्धा यांच्या अंगावर नाही महाराज. खांद्यावर पाहत काळं उपरणं, रंगी बेरंगी उपरणं, जसा काही नंदीबाईला वाला आलाय. पांघरती काळे. काळी वस्त्र पांघरायची, निळी परिधान करायची. हे रंग निळा, भगवा, सफेद हे रंग पवित्र आहेत. या पवित्र रंगांची सुद्धा महाराज विटंबना झाली नाही पाहिजे. विटंबना. तुम्ही जर भगवे लंगुटी शिवली, लंगुटी, तर त्या भगव्या कपड्याचा अपमान येतो. तुम्ही निळी लंगुटी, हे बौद्ध समाज जो आहे ना, तो निळा रंग जास्त मानणारी आहे, त्याच्यावर ते प्रेम करणारे आहेत, त्याची सुद्धा विटंबना झाली नाही पाहिजे. सफेद रंग मानणारा एक वर्ग आहे, त्यांची सुद्धा विटंबना झाली नाही पाहिजे. तुम्ही काय करता? या सगळ्या रंगाची विटंबना करता. आणि तुम्हाला मी सांगतो, हे सगळं जतन करायचं असतं. हे सगळं जतन करायचं. तुम्ही हे जर जतन केलं, व्यवस्थित पाळलं, तरी त्याला बाधा कधी येणार नाही. ह्या जबाबदाऱ्या स्वीकारायला शिका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि काळ्या वस्त्राचा तर त्यागच केलाय. त्यागच. काळी उपरणी कुठं असते?
तुमच्या गळ्यामध्ये बघा. हे वारकरी होय होय वार होय होय हो 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 आहे की नाही. असा वारकरी पाहिजे. याला म्हणतात वारकरी. परमार्थामध्ये विलासी जीवन जगू नये अजिबात नाही. महाराज हो काय काय एवढी अत्तर मारतात अत्तर. तुम्ही नाही, तुम्ही मारू द्या हो. आम्ही महाराज. महाराजाच्या गाडीचा दरवाजा उघडला घम करी वास येतो अत्तरचा. हे विलासी जीवन आहे. विलासी जीवन हे नरकाला नेणारं जीवन आहे. विलास मिष्टान्न आम्हाला हेच जेवण पाहिजे. अशीच भाजी पाहिजे. तसंच पाहिजे. नाही 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 नाही. खा पुढं ताट आले ते खा. पुढं ताट आले ते खायचं. लोक पण कमी नाही देणारे. आता हुशार मंडळ आहेत. अरे अन्नदान जोरात करतात. मस्तपैकी चकाचक आहे ते सेवन करायचं.